आप देख रहे हो एनपी न्यूज चैनल। आपने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द ही सब्सक्राइब कीजिए। थैंक यू वेरी मच। दादा, क्रांतिकारी जय भीम। जय भीम। घडी प्रतीक या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। दादा, आपण आता नुकतेच 69 वर्ष पूर्ण करून 70व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहात आणि एकंदरीतच आपण संपूर्ण आयुष्य आपण हे चळवळीला अर्पण केलेलं आहे। संपूर्ण आयुष्यभर जवळजवळ आपण 40 ते 45 वर्ष चळवळीमध्ये काम केलेलं आहे। तर आपण चळवळीच्या काम करत असताना चळवळीमध्ये आपण केव्हा सुरुवात केली आणि कशा पद्धतीने काय सांगाल? मला चळवळीमध्ये आता कामाला सुरुवात करून जवळपास 28 आणि 50 वर्ष कंप्लीट झाले। म्हणजे दलित पॅंथरची स्थापना जशी झाली तेव्हा सुरुवातीच्या काळापासून आम्ही चळवळीमध्ये ओढले गेलो। चळवळीमध्ये येत असताना आमच्यासमोर त्यावेळेस या परिसरातली जी परिस्थिती होती तर तिथं सर्व बाहेरगावावरून आलेली लोक होती। इथं चाटाया बांबूचे झोपड्या असायच्या उस्मानपुरामध्ये या भागात आणि इथल्या लोकांना बाहेरच्या लोकांचा खूप त्रास असायचा। उस्मानपुरातल्या लोकांचा म्हणजे पाणी भरायला त्रास, शाळेत मुलं गेले तर त्यांच्या दप्तर हिसकावणं, मुस्लिम समाज वगैरे चौरस्त्यावरती उभं, मुस्लिमच नाही सर्वच लोक आम्हाला झोपडपट्टीचे म्हणून असे हिनकस वागणूक द्यायची। दलित आणि मागासवर्गीय असल्यामुळे त्रास व्हायचा प्रत्येक गोष्टीसाठी। आणि मग ते इतकं वाढलं ते की त्याला काही सीमाच नाही राहिली। आणि त्याच काळामध्ये नेमकी दलित पॅंथरची हाक आली आणि मग आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊन इथला जो काही मग हा प्रकार होता याला आम्ही थोपवण्याचं काम केलं। अशा प्रकारे सुरुवात केल्याच्यानंतर मग आमचा जेवढे काही समस्या होत्या मग त्या नागरी समस्या असतील, सामाजिक समस्या असतील, त्याच्यामध्ये आम्ही नकळतपणेच सारं इन्व्हॉल्व होत गेलो। आणि हे काही आम्ही सर्व पुढारी व्हावं वगैरे या हिशोबाने नव्हतंच, परंतु या परिसरामध्ये जे काही सामान्य लोक मजुरी काम वगैरे करणारे राहायचे त्या काळामध्ये आम्ही पॅंथरमध्ये गेल्यामुळं एक संरक्षण कवच या परिसरातील लोकांना निर्माण झालं। आणि मग त्या काळात आमचं 18-19 वर्षाचं वय असताना लोक आम्हाला दादा दादा म्हणायला लागले, आपुलकीच्या नात्यानं, भाऊ म्हणून। आणि मग तिथून जसजसं आम्ही याच्यामध्ये सामील होत गेलो, काम होत गेले, मग पुढं तो प्रखंड वाढलं। मग पॅंथर नेमकी काय आहे ते कळायला लागलं, बाबासाहेबांचे विचार कळायला लागले, वक्ते यायला लागले, त्यांचे भाषणं ऐकायला लागलो, मग त्यांच्या सभा व्हायच्या आणि मग याच्यातून सारं मानसिक प्रबोधन आमचं चळवळीच्या निमित्तानं घडत गेलं। आणि अशा पद्धतीने आमची चळवळी मग त्या काळामध्ये सुरुवात झालेली आहे। भारतीय दलित पॅंथर चळवळीमध्ये आपण सक्रिय असताना मग आपल्या पक्षाने आपल्याला कुठली जबाबदारी दिली आणि ते कशा पद्धतीने? नाही, मी आता त्यावेळेस जबाबदारी म्हणून असं काही नव्हतं। आमच्याकडला प्रत्येक पॅंथर हा कार्यकर्ता बी होता, नेताही होता आणि सामान्यातलं सामान्य, छोट्यातलं छोटं काम करणं प्रत्येकाची हौस असायची ती। आणि एक नावाला म्हणून त्या असायचं। तर मी त्या 79ला शहर उपाध्यक्ष म्हणून पॅंथरचं काम केलं आणि त्याच्यानंतर मग 83ला दौलत खरात आमचे पूर्वाश्रमीचे जिल्हाध्यक्ष होते। आंबेडकर नगरच्या त्या पत्र्याचं जे राऊंड हॉल आहे ना, राऊंड पत्र्याचा, त्या हॉलमध्ये बैठक झाली। दौलतदादांना अध्यक्षपदावरून काढल्याच्या नंतर त्यांना महाराष्ट्राचा सचिव करण्याचा एक ठराव घेतला आणि मग तिथं अध्यक्ष होण्यासाठी 2-3 माणसांची नावं पुढं आली, रमेश खंडागळे, रतन पंडागळे आणि मी स्वतः। आता 3-3 माणसं असल्यामुळं मग ते मतदानावरती गोष्ट गेली आणि मग त्या ठिकाणी मतदानाच्या रूपानं मी 1983ला दलित पॅंथरचा जिल्हाध्यक्ष म्हणून घोषित केलं मला। 1983ला। पण आमचा प्रामाणिक इमानदारी अशी
की आम्ही ते नुकतंच एक वाईट प्रसंगातून जेलमधून बाहेर आलेलो होतो आणि मग मी स्वतः सांगितलं की बाबा मी सध्या आर्थिक कोंडीत आहे आणि एवढं पद वगैरे न्याय देणारं काम पदाला आपल्याच्याने पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून होणार नाही काय. त्याच्यामुळं मला आपण सन्मानाने अध्यक्ष केल्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि मी अध्यक्षपदाचा राजीनामा देते 5च मिनिटामध्ये. बरं बरं. आज पदासाठी लोक निंदा नालस्ती करतात, कटकारस्थान रचतात, गटबाजी करतात. मला सर्वांमध्ये मतदानातून निवडून दिल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही लगेच रिझाईन केलं. मी तिथंच सर्वांचे आभार मानून 5 मिनिटामध्ये दिलं. त्याचं कारण फक्त एकच आहे की आपण पदाला न्याय देऊ शकत नाही आपल्या आर्थिक परिस्थितीमुळं. दादा आपण जेलच्या संदर्भात बोलला की जेलमधून आल्यामुळेच माझी आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे आणि मी आपल्याला न्याय देऊ शकणार नाही. तर जेलमध्ये जाण्यासाठी नेमकं अशी काय घटना घडली होती की आपल्याला तुरुंगवास भोगावा लागला? तुरुंगामध्ये जाण्यासाठी प्रश्न असा झाला की आमचे नेते त्या काळातले गंगाधर गाडे साहेब यांनी या महाराष्ट्रात तर होतंच, परंतु औरंगाबादमध्ये एक ज्या पद्धतीचं थ्रिलिंग उभं केलं होतं, पॅन्थर या नावाचा जो काही दबदबा निर्माण केला होता, त्याच्यामुळं इथले प्रस्थापित राजकारणी हे सतत परेशान असायचे. आणि मग ते कट कारस्थान करून करून गाडेसाहेब आणि गाडेसाहेबाची चळवळ संपवता कशी येईल असे प्रयोग व्हायचे. आणि त्यातूनच मग एक कट कारस्थानाचा भाग म्हणून गाडेसाहेबावरती मारेकरी सोडण्यात आले आणि जे मारेकरी सोडण्यात आले होते तेच लोकांच्या प्रतिकारामुळं त्यांचा जीव गमावा लागला त्यांना. आणि त्या मग एक खोट्या गुन्ह्यामध्ये आम्ही सर्वांना अडकवलं होतं आणि त्यामध्ये जवळपास सरळ शेवटी मी सुटलो. 27 महिने मला तुरुंगात राहावं लागलं. 27 महिने आपण तुरुंगात होते. हो. त्यावेळी आपल्या परिवारावर तर वाईट प्रसंग आला पण त्यांना कसे सांभाळलं? आता कसं आहे की त्या काळामध्ये आमच्या कुटुंबाचं फार मोठं योगदान आहे की त्यांनी जेवढी काही परिस्थिती त्यांच्या वाट्याला आली ती त्यांनी निमूटपणे सहन केली. माझ्यापर्यंत काही येऊ दिलं नाही. आणि आमचे मोठे भाऊ वगैरे होते, ते नोकरीला होते, त्यानेच ते माझे दोन्ही मुलं बायको यांना आई पण होते. त्यावेळेस कुटुंब चालवायचं म्हणून काहीतरी लागतं शेवटी. वास्तविक मी धंदे एवढे केले पण या चळवळीच्या खोळापायी ते कोणतेच सक्सेस नाही झाले. 83ला जेव्हा आलो तर मी 3,000 रुपयाचं लोन बँक ऑफ बरोदा पैठण गेटची आणि गुलाबराव साळवे नावाचे बँक मॅनेजर होते, फील्ड ऑफिसर, त्यांनी मला मदत केली आणि त्या 3,000 रुपयावरती मी सायकली घेऊन सायकल टॅक्सीत दुकान टाकलं आणि तिथून मी ती सुरुवात केली. नंतर मी क्रांती चौकातून काही लाकडं क्विंटलनं आणून घरी आणून ती फोडलेली, घरी लाकडाची वखारी चालवली. संघर्ष हा सुरुवातीपासूनच आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढं मला एक रेशनचं दुकान वगैरे अब्दी मंडी या ठिकाणी मिळालं होतं. ते नंतर चळवळीच्याच नादापायी सारं मोडून गेलं. तुरुंगात जाण्यापूर्वी मात्र माझी फार मोठी हॉटेल होती, माझ्याकडे 25 नोकर होते. एकंदरीत तुरुंगात गेल्यावरच आपल्यावर ही अशा पद्धतीची माझ्याकडे मेस होती, सायकल टॅक्सी तेव्हा पण होती, पानटपरी होती समोर, हॉटेल आपलं लाऊडस्पीकर साऊंड सिस्टीमचा धंदा होता 78ला. हां. आणि हे सारे व्यवसाय कोलमडले तुरुंगात गेल्यामुळं. भारतीय दलित पॅंथर ही जी संघटना आहे तर या संघटनेची मूळ सुरुवात औरंगाबादमध्ये कोणी केली? याची संघटनेची मूळ सुरुवात झालेली शहाबाजारला. रामानगरचे दादाराव काळे, ज्यांचं मूळ आडनाव काळवे म्हणतात त्यांना, दादाराव काळवे, सुधाकर साठे, सुधाकर साठे, तुकाराम इंगळे, राजा चव्हाण, अशी माणसं यांनी सुरुवातीला दलित पॅंथर तिथं आणली. वसंत नरवडे रामानगरचे, आपल्या शहरामध्ये शहाबाजारपासून सुरुवात झाली. हो. तिथं जिल्हा कार्यकारिणी तयार झाली आणि सुरुवातीचे जिल्हा अध्यक्ष देखील दादाराव काळवेच होते, जे शहाबाजांमध्ये स्थायिक होते. हो. आता सध्या त्यांचं काय असतं ते आहेत का सध्या? आहेत त्या. पण अशी काही परिस्थिती, स्फोटक परिस्थिती तयार झाली होती का की या ठिकाणी दलित पॅंथरची स्थापना करावी लागली? सामाजिक अन्याय अत्याचारानं चरणसीमा गाठलेली होती ना.
आता मी माझ्या फक्त परिसराचं तुम्हाला सांगितलं, पण अशीच परिस्थिती, एक तर दुष्काळी परिस्थिती होती, लोक गावखेड्याकडून इकडे आलेले होते. गावामध्ये बी अत्यंत जुलमी अन्याय अत्याचार त्या काळात व्हायचेच ना चोहीकडं. एखादं उदाहरण काय सांगू शकाल आपण त्या काळामध्ये? आता त्या काळामध्ये घडलेलं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचा मित्र रतनकुमार पंडागळे यांचं लग्न ज्यावेळेस लागायला गेलं ते वारे किनगावला, आणि रात्रीच्या सुमारास त्या नारळाच्या आपल्या महादेव मारुतीच्या पारावरती नारळ फोडायला ज्यावेळेस गेला नवरदेव, तर त्यावेळेस गावकरी मंडळीनं त्यांना बेदम मारहाण केली, हाकलून दिलं. सारं वराडीकडं तिकडं सायरा वायरा पळालं, अस्तव्यस्त. जातीद्वेषातून पारावरती नारळ का फोडलं म्हणून हा जातीवादच आहे ना. हर्सूलच्या बाजूला असलेलं सारोळ नावाचं गाव आहे, तिथं बाबासाहेबांच्या पुतळ्याचं विटंबना झाली होती. सारोळा या ठिकाणी. तिथं याच पद्धतीनं, तिथं आम्ही नाही गेलो, पण शेवगावकर दादा आणि त्यांचे सारे सहकारी मिलिंद शेळके हे ते, त्यावेळेस प्रदीप दत्त जे नगरसेवक आहेत ते पण पॅन्थरमध्येच होते. ते सुद्धा त्या प्रकरणात तिथं मारामारी करायला पॅन्थर म्हणून गेलेले होते. सान्य कंपनी, मधुकर वगैरे. तिथे अशीच मारझोड झाली खूप. तिथं या लोकांना असंच पळून यावं लागलं. अशा पद्धतीचे छोटे मोठे सारे होतं. पण ज्यावेळेस रतन पंडागळेच्या लग्नामध्ये हा प्रकार घडल्याच्या नंतर पॅन्थरवाल्यांनी जो काही हमला त्या गावावरती केला, आणि त्याच्यानंतर सतत 6 महिने वारे किनगावून येणारा माणूस कलेक्टर ऑफिसच्या स्टॉपवर थांबायचा. तिथं बसचं ते ठिकाणच होतं जाण्या येण्याचं. यायचं तिथंच, तिथूनच त्याला जायची जागा असायची गाडीची. तर सतत 6 महिने हर्षनगरच्या पॅन्थर कंपनीनं तिथं वॉच केलं. विचारायचं कुठून आला, वारे किनगाव, धरून सोड. इतकी दहशत बसली होती गाव झोडल्यापासून. मग आजूबाजूच्या टापूमधला तो सारा थांबून गेला तो प्रकार. आणि मग आम्हाला याच्यामध्ये आणखी हुरूप यायला लागला की सालं जसं तसं उत्तर दिलं फरक पडतो, न्याय मिळतो, तर समाजाला न्याय मिळू शकतो. म्हणून आम्ही जास्तीत जास्त आक्रमक होत गेलो. ही आक्रमकता अशी किती दिवस एकंदरीत अशी सुरुवात होती की आपलं जे वर्चस्व आहे, जातीवाद्यांना सर्व पळू आपण करून ठेवलं, तर हे आपलं वर्चस्व प्रभुत्व असं किती दिवस होतं सर्वांमध्ये, असं काही सांगता येईल? जोपर्यंत पॅन्थर होती तोपर्यंत ते कायम होतं. बरं, जातीवादी मनोवादी लोकांनी मग आपल्या संघटनेला विरोध केला नाही का? काही संघर्ष झाला का त्यांच्यामध्ये, तुमच्यामध्ये? अनेक ठिकाणी नाही. आमच्यासोबत संघर्ष फक्त तत्कालीन जे काही प्रस्थापित पक्ष होता तो फक्त एकमेव काँग्रेस होता. या शहरापुरतं बोलायचं म्हणलं तर ते काँग्रेसची मंडळी जी आहे ना, ही सतत आम्हाला त्रास द्यायची. पण ती कुठल्या पद्धतीनं पोलीस स्टेशनला, पोलिसाकडं रेकॉर्ड तयार करणं, केसेस दाखल करणं, खोट्या समोर येऊन संघर्ष करण्याची किंवा भिडण्याची त्यांची पद्धतच नव्हती असं वाटतं? नाही, अजिबात नाही. बरं, शिवसेना नावाचा एक पक्ष जेव्हा तयार झाला तर शिवसेना अगोदरची की पॅन्थर चळवळ अगोदरची, या संदर्भात काय सांगा? शिवसेना अगोदरची. शिवसेना पक्ष म्हणून तुम्हाला या संघटनेला विरोध नाही झाला? नाही, त्यावेळेस शिवसेना इकडं कुठं होती. शिवसेनेचा मुंबईमध्ये संघर्ष झाला पॅन्थरसोबत, इकडे नव्हतीच. इकडे शिवसेना फार उशीर आली, 88 ला. लिंबोणीचं प्रकरण नेमकं काय होतं, काय सांगितलं? काय नाही, तिथे असा जातीवादी प्रकार होता. जातीवादातून ते झालं. फक्त शेतात बांधावरून ते गवत वगैरे काढलं, हे केलं त्याच्यावर. तिथे गेलो होतो ना आम्ही, संपूर्ण टीम गेलो होतो. मी, रतन पंडागळे, बाबा दळवी लोकमतचे पत्रकार, DL हिवराळे प्राध्यापक सर, आम्ही साऱ्याने अन्न धान्य, तिथं जेवणावश्यक वस्तू त्या गावात घेऊन गेलो होतो. त्यावेळेस लिंबोणी प्रकरण 87-88 88च्या नंतरचं बहुतेक 87-88च असावं. दलित पॅन्थरच्या चळवळीमध्ये काम करत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी जो नामांतराचा लढा उभा राहिला, तर त्या लढ्यामध्ये एकंदरीत आपल्या चळवळीमध्ये काय योगदान आहे आणि कशा पद्धतीने कोणी कोणी योगदान दिलेलं काय सांगता येईल? नामांतराचा जो लढा आहे, वास्तविक हा फार कॉम्प्लिकेटेड विषय आहे.
याचा कोणी नेमकी सुरुवात केली त्याचं क्रेडिट घेण्याचं देखील खूप लोक प्रयत्न करतात काय. आणि तसं जनरली आपल्याकडे होतंच. एखादा यशस्वी गोष्ट काही जर असेल तर तिचं श्रेय लाटण्याचा आपल्यामध्ये तर ती जास्त स्पर्धा चालते. वास्तविक 71च्या सुमारामध्ये त्यावेळेची जी काही स्टुडंट मुवमेंट होती त्या मुवमेंटने तेव्हाच ती मागणी केली होती. एक गोष्ट अशी पण ऐकली होते या संदर्भामध्ये जी कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल. ज्यावेळेस इथं विद्यापीठाचं हे रोपण करण्यात आलं, मुहूर्तमेढ रोवण्यात आली, त्याच वेळेस बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यावं असं चर्चा चालू होती. पण तेव्हा सुद्धा स्वामी रामानंद तीर्थ हाच आडवा आलेला होता आणि ती चर्चा तशीच थांबली. पुढं मग आपल्या एज्युकेटेड मुलांना जेव्हा कळालं विद्यार्थ्यांना, तर मग प्राध्यापक M.A. वावळ सर सारखे विद्यार्थी अनेक त्यावेळेचे त्यांनी 1971ला सर्वप्रथम मग ही मागणी केली होती. त्यानंतर हा संघर्ष किती वर्ष चालला आणि त्याच्यामध्ये अनेकांचं काय योगदान, कोणाबद्दल आपल्याला काय सांगता येईल? 71च्या नंतर मग हा विषय बंद होता, त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा झाली नाही. त्यांच्या परीने काय निवेदन वगैरे देत असतील ते माहीत नाही. परंतु विधानसभेत ठराव आला तो नंतरचा भाग. नंतर मग प्रकार असा झाला की एक घटना अशी घडली तर की मराठवाडा विकास आंदोलन 74ला सुरू झालं. ते परभणी कृषी विद्यापीठातून तिथून निघलं ते आणि इकडं आलं. आणि त्या आंदोलनाला लीड करणारे गोविंदभाई सराफ, आनंद भालेराव ही सारी माणसं होती. तर मग त्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस 4 लोक दगावले आणि ते आंदोलनसुद्धा शांत झालं. पण समाजवादीच्या मातबर नेत्यांनी सुरू केलेलं ते आंदोलन होतं आणि ते बंद पडलं. मग आता हे आंदोलन कसं चालवायचं पुढं, हा विचार एक 76च्या सुमारास पुन्हा पुढं आला. आणि मग त्याच्यामध्ये जर लोकांचा भरणं पाहिजे असेल, स्ट्रेंथ हवी असेल, तर त्यावेळेची विद्यार्थ्याची संख्या आपल्या मिलिंद कॉलेजला, आंबेडकर कॉलेजला, कॉमर्स कॉलेजला भरपूर असायची. मग इथं काय ठरण्यात आलं की मराठवाडा विकास आंदोलन बी चालवायचं, पण जास्तीत जास्त मिलिटंट म्हणून कोण आहेत तर मग हा ग्रुप आहे. आणि मग यांना इन्व्हॉल्व करायसाठी मग यांच्या पण काही मागण्या घ्याव्या लागतील. या हिशोबाने आपल्या स्कॉलरशिपचा विषय, तुमचा असे वेगवेगळे विषय घेऊन त्याच्यामध्ये नामांतराची मागणी 4थ्या क्रमांकावरती टाकण्यात आली होती. आणि एकूण 18 मागण्यांसाठी त्यावेळेस तो मोर्चा विद्यापीठावरती गेलेला होता. तिथून नामांतराची सुरुवात झालेली आहे खरी. नामांतर चळवळीमध्ये पॅन्थर कार्यकर्त्यांचं नेमकं काय योगदान राहिलेलं? पॅन्थरचं कार्यकर्त्यांचं योगदान म्हणजे काय, त्यांनी सर्वस्व झोकून दिलेलं होतं याच्यामध्ये. महत्वाचं त्यांचंच महत्वाचं पार्ट आहे. इथं लिडरशिपच नव्हती कोणाची. प्रत्येक पॅन्थर हा तनमन धनाने त्याला सारं जितकं जमेल तेवढं 24 तास त्याच्यामध्ये काम करायचं. नामांतराचा लढा म्हणजे एक अस्मितेचा लढा म्हणून लढला गेला. कोणाचं व्यक्तिगत तसं पाहिलं ना तर कुणीच त्याचं म्हणजे श्रेय नाही घेऊ शकत. नेते म्हणून तर ते असतात पात्र, त्याला तो भाग वेगळा. परंतु प्रत्येक पॅन्थरनं इतकं काम केलेलं आहे याच्यामध्ये की त्याला तोडच नाही आहे. म्हणजे आता आमच्या वस्तीमध्ये आम्ही 4 वाटावरती 4 रस्त्यावरती उभे राहायचो. म्हणजे दडपण म्हणून नाही, दादागिरी म्हणून नाही, पण तुम्हाला माहीत नाही ना तर मग तुम्हाला सांगायचं की बा आपला आज मोर्चा कामावर नका जाऊ. ते इतकं मॉरल इम्प्रेशन होतं तर ते लोक कुठलीही कुरबुर न करता हातातला डबा जाऊन घरी ठेवायचे आणि मोर्चामध्ये सहभागी व्हायचे. प्रामाणिक कार्यकर्ते होते. कार्यकर्ते प्रामाणिक होते आणि लोकांचा विश्वास होता. कारण लोकांना हे माहीत होतं की यांना आपण डावालायचं कारणच नाही, कारण हे आपल्याला रात्रंदिवस संरक्षण देणारे माणसं आहेत. आजच्या पद्धती आज जसं आपण मोर्चामध्ये आपण इन्व्हॉल्व करण्यासाठी त्यांना आमिष दाखवलं जातं किंवा पैसे वगैरे देऊन त्यांना आणलं जातं,
तशी त्यावेळी काही गरज नव्हती. नाही, गरजच नव्हती, कारण लोकही समस्याग्रस्त होते, कार्यकर्ते प्रामाणिक होते आणि दोघांना एकमेकाबद्दल विश्वास होता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विश्वास. त्याच्यामुळे मग ते व्हायचं. दादा, आपण म्हणालात की शहाबाजारमधून सुरुवात झालेली आहे भारतीय दलित पॅंथरची. तर गंगाधर गाढे या संघटनेमध्ये इन्व्हॉल्व कसे झाले त्यांच्याबद्दल आपण काय सांगा? गाडेसाहेब सुरुवातीपासूनच रिपब्लिकन स्टुडंट मुवमेंटमध्ये काम करायचे, रिपब्लिकन फेडरेशनमध्ये. म्हणजे ते विद्यार्थी दशेतच नागसेन वनातलं ते प्रॉडक्ट आहे, ते तिकडं ऑलरेडी लेटेस्ट होते. परंतु ते करत असताना ते MSC बोर्डामध्ये जॉब करायचं. नोकरीला होते, बिल कलेक्टर म्हणून, रीडिंग वगैरे घ्यायला यायचे. आमच्या समोरच्या बाजूला मुरलीधरनगर नावाची वसाहत होती. आणि जसं तुम्हाला सांगितलं की आमच्यावरती त्या काळामध्ये हे सारं इथं स्थानिक परिसरात दादागिरी असायची, तर मग आमची मीटिंग त्या तिथं बसलेली असायची रोडवरती. एक सायकल टॅक्सी दुकान होतं आमचे SP धनेधर म्हणून, शेषराव धनेधर माजी नगरसेवक, आता ते हयात नाही आहेत. तर त्यांच्या त्या सायकलच्या दुकानावरती आम्ही बसून ते चालायचं आणि काही आला कुठला प्रसंग तिथल्याच सायकली घ्यायचो आणि जायचं, असं होतं एकंदर. पण त्या काळामध्ये साहेबाकडे एकनाथ नगरचा परिसर मीटर रिडिंगसाठी होता आणि मग ते साहेब यायचे इकडं, जाता येता बसायचे. आणि त्यांच्याकडे छोटीशी ती TFR प्लस लुना होती, तर ते लुना आणून तिथं उभी करायचे आणि मग इथून पायी ते रीडिंग करायची म्हणून मग ते पायी फिरायचे. हां, मग ते जाताना येताना तिथं आमची त्यांची भेट व्हायची. आता ते पण चळवळीतलेच होते, मग काही छोट्या मोठ्या गोष्टीतून त्यांचा परिचय झाला आणि ते त्यावेळेस मग आमचे लीडर म्हणून या भागामध्ये आम्हाला संरक्षणासाठी आले. मग त्यांच्याकडं परिसरातले विद्यापीठातले पोरं खूप असायचे. मग इथली स्थानिक गुंडगिरी मोडून काढण्यासाठी त्या काळात गाडेसाहेबाची आम्हाला मदत झाली. ते पोरं वगैरे यायचे विद्यार्थी. आणि तो काळ कोणता होता सर? कोणता? गाडेसाहेब जेव्हा तुमच्यासोबत इन्व्हॉल्व झाले, तुम्ही भेटीगाठी? तो 74-75 झाला, 73-74 असं आहे साधारण. दलित पॅंथरमध्ये मग गाडेसाहेबांचा प्रवेश कसा झाला त्याबद्दल काय सांगा? म्हणजे ते असे आले तसेच नेतेच झाले, त्याच्यामुळे प्रवेशाचा काय संबंध येतो काय? औरंगाबाद शहराचं नेतृत्व गाडेसाहेबांनीच केलं दलित पॅंथरच्या चळवळीचं. त्यांनीच. 74 पासून. हां, आता नेहमी सांगितलं जातं की जेव्हा पॅंथरमध्ये गाडेसाहेब काम करत असताना त्यांचं प्रचंड एक गाडे नावाची प्रचंड दहशत होती. तर त्या संदर्भात एखादं उदाहरण देऊ शकता का आपण, कशा पद्धतीने दहशत होती वगैरे? दहशत अशी होती की पहिले तर फक्त मी पॅन्थर आहे म्हणलं, पॅन्थरला नुसतं नाव ऐकलं पॅन्थर नावाचं म्हणून तर आमच्याकडलं शेंबडं पोरगं देखील पोलिसाला याला भेडवायचं, घाबरत नव्हतं. आणि याच्या मागची सारी प्रेरणा शक्ती ती गाडेसाहेबाचीच होती. पॅन्थरची जी काही दहशत इथं निर्माण झाली त्या काळामध्ये ती गाडेसाहेबामुळेच झाली. ही निर्विवाद सत्य मान्यच करावं. याची दखल इंदिरा गांधींना घ्यावी लागली पॅंथरच्या दहशतीची. नाही, त्याची दखल तर राष्ट्रपतीने सुद्धा घेतली. ग्यानी जैलसिंग होते त्यावेळेस. एकनाथनगर, उस्मानपुरा या भागातून अनेक कार्यकर्ते घडले गेले. संघर्ष भूमीच या काय एरियाला म्हणता येईल. तर यामधून गाडेसाहेब आणि गाडेसाहेबाची दलित पॅंथर म्हणजे महाराष्ट्रातला बालेकिल्ला म्हणूनच हा परिसर त्या काळात ओळखला जायचा. एक प्रकारची संघर्ष भूमीच म्हणावं लागेल. हो. आणि मग त्यानंतर गाडेसाहेबांच्या तालमीतून अनेक जण बाहेर पडले. आता कुठलाही कार्यक्रम बाहेर पडला असताना गाडेसाहेबांच्या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडलेले असं म्हटलं जायचं. त्या संदर्भात काय आपण कसं आहे की ओघाओघानं नेतृत्वच गाडेसाहेब करत होते. त्यांची जी धमक होती कार्याला कार्य म्हणण्याची, प्रसंगाला समोर आधी साजरं करायचं. म्हणजे एकदा आता केलं मी 81चं एक उदाहरण सांगेल मोर्चाचं. DSP कश्यप होते. DSP कश्यप. आणि फार मोठा मोर्चा निघाला होता नामांतराचाच. वसंतदादा पाटलाची गाडी अडवली आम्ही एअरपोर्टला. मुख्यमंत्री असतात.
आमच्याकडे एक जमनाबाई म्हणून बादाडे, तिची 6 महिन्याची मुलगी होती. विचार कर, 6 महिन्याची ओली बाळांतीन ते मोर्चात आलेली होती. वसंतदादाची गाडी अडवायसाठी त्या बाईनं स्वतःची मुलगी त्या गाडीखाली झोकून दिली. 6 महिन्याची मुलगी. हा, ती मुलगी हयात आहे अजून, हँडिकॅप झालेली तेव्हा ती. काय त्या नाव कार्यकर्त्यांचं नाव काय त्यांचं? जमनाबाई बादाडे. जमनाबाई बालाडे. बरोबर. तर मुलीला काही दुखापत वगैरे झाली तर मग त्याकडे ते झोपवली. अपंग झाली ना तेव्हापासून ते. आणि मग तिथं सारी दंगल झाली. मग त्याच्यामुळं दंगल झाली. मग लोक सायर वायर पळाले. जे उरले होते ते आम्ही सर्वांना MIDCच्या एरियामध्ये एका मोठ्या हॉलमध्ये कोंडलं होतं. आणि त्या ठिकाणी मग ते DSP कश्यप होते बंदोबस्ताला. आणि मग लोक आउट ऑफ कंट्रोल झाल्यामुळं मग त्यांनी काय केलं की कारण नसताना काही कलेक्टरची ऑर्डर नाही, काही नाही, त्यांनी लाठीचार्जची ऑर्डर केली. लाठीचार्जची ऑर्डर केली म्हटल्याबरोबर गाडे साहेबांनी तिथंच त्याचा गळा धरला, DSP कश्यपचा. आता आम्ही असे बसलेलो होतो. माझ्या पायातली मी चप्पल काढली आणि कश्यपला फेकून मारली. आणि नेता भेटल्यावर मग कोण थांबतंय. आणि मग तिथून जे प्रकरण पांगलं ते मग खूपच पांगलं. तर असे अनेक प्रसंग आहेत की गाडेसाहेब कुठल्या अधिकाऱ्याला वगैरे असं ते काही मोजत नव्हते. आणि मग ती छाप कार्यकर्त्यांनी अनुकरली. आणि आजही जे काही चालतंय ना औरंगाबादमध्ये, ठीक बॅकग्राऊंड आहे. हा ट्रेंड पॅन्थरने आणलेला आणि त्याचं जनक गाडेसाहेबच आहे त्यावेळेस. जुने पॅन्थर आणि आता हल्ली जो स्वतःला पॅन्थर म्हणूनच काम करतायत सध्या, तर सगळे आपापल्या पद्धतीने काम करतात, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु त्या पॅन्थरमध्ये आणि आजच्या पॅन्थरमध्ये आपण काय म्हणाल त्या संदर्भात? खूप खूप जमीन आसमानचा फरक आहे. पॅन्थर नावाची अशी एक संघटना होती की जिचं दहशत पूर्ण महाराष्ट्रभर होती, एवढंच फक्त ऐकून आहेत लोक. आणि मग तिचं जे एकंदर कॅरेक्टर, जी इमेज आहे ना पॅन्थर या शब्दाची, त्याच्यामध्ये स्वतःला प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न आजचा कार्यकर्ता करतो. पण त्यांना हे माहीतच नाही पॅन्थर जगला कसा, पॅन्थर वाढली कशी, काय त्याची वाटचाल काय, हे कोणीच वाचलेलं नाही आहे. म्हणजे पॅन्थर म्हणजे टेरर, बस एक सर्वसाधारण असं एक समीकरण झालेलं आहे. आणि मग जो जो स्वतःला टेरर आणि डॅशिंग समजतो ना, तो स्वतःला पॅन्थर समजायला लागलेला. पॅन्थर म्हणजे अन्याय अत्याचाराच्या विरोधात चिडून उठणारा. मग याला असं वाटतं की मग मी सुद्धा तसाच आहे. तो म्हणतो दुमत नाही म्हणावं त्याने, असं होतं. पण तो इतिहास पण समजून घ्या ना. पॅन्थरमध्ये फक्त टेररच नव्हते, तर इंटेलेक्च्युअल लोकसुद्धा होते. आजचे तुम्ही जयवी पवार पाहता, अर्जुन डांगळे बघता, जयदेव गायकवाड, बाई श्रंगारे, नामदेव ढसाळ, राजा ढाले. राजा ढालेंच्या 2 लेखामुळं पॅन्थर पूर्ण महाराष्ट्रात पब्लिश झालेली आहे. मग पॅन्थर असताना, आक्रमण असताना सुद्धा लेखणी सुद्धा. तर हा भाग कुठे आहे आजच्या त्या पॅन्थर म्हणून घेणारे अनेक कार्यकर्त्यामध्ये? काही आहेत पोरं हुशार, नाही काही जण आहेत, काही पोरं आहेत, पण असं कुठं आहे त्यांच्याकडं. आणि ते ज्या पद्धतीनं मांडणी करायचे, तर भल्या भल्यांना त्याचं उत्तर देता येत नव्हतं ना. काय म्हणजे एका बाजूला वैचारिक स्फोट व्हायचा आणि दुसऱ्या बाजूला जनशक्तीचा स्फोट असायचा. त्याच्यामुळं मग ती पॅन्थर वाढली गेली. पण ह्या साऱ्या प्रक्रियेमध्ये असा दुजाभाव नव्हता. कार्यकर्ता एकमेकाला कौटुंबिक सदस्याप्रमाणे वागवत होता. तुम्हाला कुठे काही झालं, समाजासाठी तर जायचेच, परंतु कार्यकर्त्याला सुद्धा काही प्रॉब्लेम जर आला तर ते एकमेकाला कधी जाणू देत नव्हते. इतके एकरूप झालेले लोक होते. ती टेरर आता करा राहिलंच काय अडथळे? नाही, आताची परिस्थिती अशी झाली की मध्यंतरीचा जो काही आता काळ बघतो आपण, आपल्या नेत्यांनी, बहुतांश नेत्यांनी
स्वतःच्याच हातानं चळवळीचं खच्चीकरण केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः ती इमेज तयार केली चळवळीची. काय पूर्वी 80% समाजकारण आणि 20% राजकारण होतं. पॅन्थरच्या काळात तर राजकारण नव्हतंच, विशेष म्हणजे नव्हतंच. पण पुढं काय झालं, अलीकडच्या काळामध्ये साधारण आठवले साहेबांनी काँग्रेसच्या सोबत युती केल्याच्या नंतरचा पिरियड, तेव्हापासून म्हणजे तेव्हा 88-90पासून जर आपण गृहीत धरलं तर आत्तापर्यंत एक विशिष्ट अशा पद्धतीचा प्रभाव आलेला आहे की जो उठतो तो म्हणतो सत्तेशिवाय काही खरं नाही, सत्तेशिवाय शहाणपण नाही, आपण सत्ताधारी झालं पाहिजे. मग कोणी बाबासाहेबांचे काही पण कोटेशन सांगतं. कधी कधी तर आज सांग, जाओ आपल्या घर के दीवारों पे लिख दो की आपण सत्ताधारी. कुठं म्हणलं बाबासाहेब? मला तर काही वाचण्यात नाही आलं अजून. त्या बाबतीत कदाचित माझं अज्ञान असू शकेल, पण मलाही जाणवलं नाही कुठं बाबासाहेबाच्या ह्याच्यातून. हा एक माहीत आहे मला की बाबासाहेबांनी कानपूरला 1937ला जी सभा घेतली होती मोठी एक, त्याच्यामध्ये 14 कलमी कार्यक्रम सांगितला होता सत्ताधारी बनण्याचा. त्याच्यातलं ते एकही कलम आम्ही केली नाही. कसे काय सत्ताधारी होणार? पण आमच्या प्रस्थापित नेत्यांनी ज्यावेळेस युतीचं राजकारण केलं, सत्तेचं राजकारण केलं, त्यावेळेस चळवळ आणि चळवळीचे प्रश्न, सामाजिक प्रश्न दुय्यम झाले. काय हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की तुम्हाला आज मी तुमची महत्वाकांक्षा जागवली की तुम्ही माझ्यासोबत चला 20 वर्ष 25 वर्ष मी तुम्हाला सत्ताधारी बनवतो. त्यातले काही 10-5 वर्ष राहिले, काही 25 वर्ष तुमच्यासोबत राहिले, पण सत्ता नाही मिळू शकले. आताची डिजिटल पिढी, आता ते वेट अँड वॉच नाही करत, त्यांना तात्काळ पाहिजे सारं काही. काय आणि मग ते म्हणते माझ्याकडे पैसा आहे. आता माझा नेता जर काँग्रेससोबत युती करत असेल आणि त्याच्या थ्रू जर काही मागायचं आहे, त्याच्यापेक्षा मी डायरेक्ट काँग्रेसमध्ये जातो ना. माझा नेता जर BJPमध्ये आहे, मला जर काही मागायचं असेल तर त्याच्या थ्रू मागण्यापेक्षा मी स्वतः सौख्य वाढवतो ना. हा ट्रेंड आल्यामुळं काय झालं की मग नेता ज्यावेळेस प्रिन्सिपल सोडून वागायला लागला तेव्हा कार्यकर्त्यावरती अंकुश राहील कसा? पॅन्थरच्या काळात आमचा नातेवाईक जरी असला ना दुसऱ्या पक्षात, तर आम्ही त्याला बोलत नव्हतो. हे एक सुद्धा आजच्या पॅन्थरनं समजून घ्यावं जे स्वतःला म्हणतात ते. काय पॅन्थरच्या म्हणजे समाजाच्या विरोधात असं असायचं गणित. तो जर कोणी वागत असेल तर आम्ही या परिसरातून लोकांचे बैलगाड्यामध्ये संसार भरून पाठवून दिलेले तिथून. काय हकलून दिले तिथून. हा झालं तू समाजद्रोही आहे. आता तसं करण्याची गरज वाटते का? गरज तशी जरी वाटत असली पण आज ते होणं शक्य नाही, कारण तुमच्यामध्ये एक संघपणा नाही ना. काय तुमचे गॉडफादर खूप झालेत, आता कुठं ते शक्य आहे? अहो आता पॅन्थरच्या नावाने 10 ते 12 संघटना तर औरंगाबादला तयार झाल्या. बी पॅन्थर आहे, पॅन्थर सेना आहे, ऑल इंडिया पॅन्थर पार्टी आहे, काय 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 नाही झालं सांगा बरं. आता एक रिपब्लिकन पॅन्थर सेना असे नाव खूप आहेत. काय आपण मला सांगा की ज्यांना वाटतं ना पॅन्थर सारखी संघटना असावी, ते सुद्धा एका ठिकाणी नाहीत ना. पॅन्थर नावाने जवळ 10-15 संघटना होतात, याचा अर्थ काय समजायचा? कार्यकर्ता म्हणून काम करून घ्यायला कोणी तयार नाही. आणि सतत रोष आहे आजच्या नव्या कार्यकर्त्याचं की आम्हाला जुनं नेतृत्व डावलतंय, आम्हाला पुढं होऊ देत नाही. पुढं असं नसते होत. कोणी चळवळ किंवा चळवळीचं नेतृत्व मागून भेटत नसते, किंवा तुमच्यात जर असेल तर त्याला कोणी थांबवू पण शकत नाही. याच्यासाठी झळा सहन करावा लागतो, त्याग करावा लागतो, आपला विचार सातत्याने मांडावा लागतो, ताकदीनं मांडावा लागतो. तसं तर होतच नाही आज. आणि तुमचा विचार कोणी स्वीकारावा म्हणून तुम्ही दुसऱ्याला शिव्या देणार का कन्व्हिन्स करणार? काय करणार? आपण आपल्या विरोधातला माणूस आपला जरी त्याला खुशाल शिव्या देतो, तो कसा मित्र होईल तुमचा?
आपले विचार पटवून दिल्याशिवाय तो समज होऊ शकत इतका अहो, तुम्ही ज्यांना आदर्श मानताना तुमचे जे आयडॉल पुरुष आहेत त्यांचा इतिहास बघा ना. त्यांनी सारं सहन करून शेवटी मी खरा आहे हे सिद्ध करून दाखवलं त्यांनी, तेव्हा त्यांचे नाव आज आपण घेतोय. त्यावेळेस इतकी प्रतिकूल परिस्थिती तर आजची नाही आहे, त्यावेळी जी होती तेवढ्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून मी खरा आहे, माझं काम बरोबर आहे, हे लोकांच्यासाठी आहे, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून पटवून दिलं. पण हे करत असताना आयुष्य गेलं ना त्यांचं. हे समजून चालणार नाही. मग म्हणजे त्या काळातले महात्मा फुले भारतातले आजच्या अंबानीपेक्षाही बी मोठे श्रीमंत असू शकले असते. एवढं मोठं त्यांचं 37 एकर शेती फुलाची करणारे माणूस, ज्यांच्या वडिलाला गोविंद शेठ म्हणायचे. लाखोचं उत्पन्न होतं ते. नंतर त्यांनी गुत्तेदारी केली, कॉन्ट्रॅक्टरशिप केली त्या काळामध्ये. पूल बांधले. पण ते कुठं नेलं त्यांनी, कुठं दिसतं त्यांच्या नावाने काही आज. हेच महात्मा फुलेंची ज्यावेळेस निर्वाण झालं म्हणजे मृत्यू झाला त्यावेळेस त्यांची अवस्था काय साऱ्या जगाला माहीत आहे. आणि आज तर आमच्याकडे कोणी एखादा नगरसेवक झाला तर पुढच्या 5 वर्षात त्याचं ते टीम मारली का? त्याच्यावर नाही बोलायचं आपल्याला काय. नगरसेवक झाला तर पुढची हा म्हणजे हे सांगण्यात तात्पर्य असं की राजकारण हे स्वतःचं करिअर आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणून एक साधन वापरलं चाललं आहे. दादा, भारतीय दलित पॅंथरचं एवढं चळवळ एवढ्या जोरात आली होती, भरभराटीत सुरू होती, त्या काळामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं काम होतं. त्यांचा काय पुढे सहभाग होता चळवळीचा? त्या काळामध्ये बाळासाहेब विद्यार्थी होते. म्हणजे आम्ही स्वतः त्यांना सिद्धार्थ हॉस्टेल वडाळ्याला वगैरे सारं पाहिलेलं बसताना उठताना. चळवळ जोमात असताना ते शिक्षण घेत होते. त्यांनी नंतर पुढे ती 1983 पासून त्यांनी याच्यामध्ये पदार्पण केलं बाळासाहेबांनी. 1983 नंतर माणगाव ते पुणे एक पदयात्रा काढली होती त्यांनी आणि तिथून त्यांची ती सुरुवात झालेली आहे. दादा, भारतीय दलित पॅंथर ही याचे खरे संस्थापक अध्यक्ष कोण असं त्यावर काय सांगता येईल आपल्याला? मी अनेक वेळा ऐकलं की 2 जण आहेत म्हणून, 2 नाव समोर येतात. आपण काय सांगतो खरे आणि त्याचे खरे संस्थापक आहेत तुमचे नामदेव ढसाळ आणि जवी पवारच. दोन्हीपैकी एक सांगाल तर? नाही, ते दोघं सोबतच असायचे, सख्खे मित्र होते असल्यासारखे. ते काय तेच होते. ढाले नंतर आहे. ढाले नंतर आहे. ढाले नाही झाले त्यावेळेस काय होतं की ते युवक आघाडी म्हणून विद्यार्थ्यांची चळवळ होती, हे तिथं काम करायचे. पण हे सारे इंटेलेक्च्युअल होते आणि यांचे एकमेकाशी कॉन्टॅक्ट असायचे. सामाजिक अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये कॉम्बिनेशन ठेवून काम करायचे आणि त्यातूनच मग ही कल्पना प्रथम यांच्या डोक्यात आली, नामदेव ढसाळांच्या. ते दोघंही पट्टीचे वक्ते आणि नेते असल्यामुळं त्यांचं ते जमलं नाही. प्रत्येकांचा स्वभाव धर्म वेगवेगळा होता. ढसाळ साहेब उच्चशृंखल, हरफन मावला, आणि हे उच्च विद्या विभूषित, स्वभाव वेगळा, रागीट, तिरसट. ते टोकं काही एकमेकाला जुळले नाहीत. त्याची निष्पत्ती पण तशीच झाली ना. ते 74लाच फुटले ना सारे. राजा ढाले, नामदेव ढसाळ, जवी पवार, त्या समजा या सगळ्या ही सगळी एक कार्यक्षम टीम होती. त्या काळामध्ये रामदास आठवले यांचं काय योगदान होतं? ते पण विद्यार्थीच होते. ते नंतर सिद्धार्थ हॉस्टेलला 50 नंबर रूमला राजा ढाले राहायचे आणि त्यांच्या रूमवरती त्यांचं सारं हवं असो नसो ते सारं पाहणं, पत्रव्यवहार करणं, म्हणजे थोडक्यात राजा ढालेंचे असलेली छोटी मोठी कामे सारे आठवले साहेब करायचे त्यावेळेस. आठवले साहेब नेमकं मग चळवळीमध्ये त्यांचं असं आक्रमकपणा आणि नेमकं कामाला सुरुवात केली झाली, काय सांगता येईल? मुंबईचं एक काम आहे महत्त्वाचं. मुंबईमध्ये जो कार्यकर्त्याला संरक्षण देऊ शकतो तो नेता. ते काम आठवले साहेबांनी केलं. ते केलं म्हणजे केव्हा केलं, हे सारे माणसं निघून गेली काय, ही सारीच निघून गेली. म्हणजे ढाले साहेबांनी पॅंथर बरखास्त केली, मास मुवमेंट काढली. त्याच्या अगोदर नामदेव ढसाळ गेले होते पॅंथर सोडून, त्यांनी दलित पॅंथर काढली.
त्याच्यानंतर भाई श्रंगारे हे नामदेव ढसाळांच्या अगोदर गेले. त्यांनी प्रॅक्टिकल सोशलिझम नावाची त्यांची स्वतः संघटना काढली. म्हणजे जे आक्रमक होते, ज्यांचे भाषणं ऐकून लोक करायचे. बाकीचे जे होते अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, अरुण कांबळे, राजा बोडाले, हे इन सर्व्हिस होते सारे. हे नोकरीला होते. मग नोकरीला असून बी त्यांनी संघटनेपासून अलिप्त झाले. त्याच्यानंतर बाकीचे दूर दूर गेले. मग उरले एकमेव आठवले साहेब. आणि आठवले साहेबात दुसरे क्रेडिट असे की ज्यावेळेस राजाभाऊंनी पॅन्थर बरखास्त करायचं ठरवलं, तर हे त्या रूमवरती तुम्ही आधीच सांगितलं की ते छोटे मोठे कामं करायचे ना. पूर्ण भारतातले जेवढे काही पत्र यायचे ते पत्र व्यवहार करायचं काम आठवले साहेब करायचे. त्याचा फायदा त्यांना असा झाला की त्यांना जेव्हा एक कळालं की हे आता बरखास्त करणार आहे, मग आठवले साहेबांनी सर्वांना पत्र व्यवहार करून कळवलं की बाई असं असं चाललं इथं, आता हे बरखास्त होणार आहे. त्यांनी जागरूक केलं, सर्वांना बोलवलं, मीटिंग घ्यायचं ठरलं. मग त्यावेळेस आमच्या फळीत सुद्धा म्हणजे यांना सोडून मग अरुण कांबळे जे होते प्राध्यापक, ते आमच्यासोबत त्यावेळेस तिथं आलेलेच होते. तीही बैठक आपल्या इथं औरंगाबादला झालेली आहे. समोरच्या त्या हॉलला टाऊन हॉल म्हणायचे पूर्वी, तिथं ती बैठक झाली. आणि मग तिथं दलित पॅन्थर ढसाळ्यांनी काढल्यामुळं मग आपल्या पॅन्थरला नाव काय, तर मग तिथं भारतीय दलित पॅन्थर हे नाव अधिकृतपणे त्यावेळेस आलेलं आहे. अंदोरे साहेबाच्या संघटनेत म्हणजे कशी वाटचाल? आता कसं आहे की माझं आहे चळवळीचं पिंड, सोशल ॲफिलिएशन म्हणून कुठंतरी अटॅच असावे एवढाच एक भाग आहे. बाळासाहेबांपासून 10 वर्ष काम केल्याच्या नंतर आम्ही अलिप्त झालो. कुठं काम करावं असं काही चिन्ह दिसत नव्हतं. हंडोरे साहेबाच्या निमित्तानं एक कमीत कमी समाजाची तळमळ असलेला एक प्रामाणिक माणूस वाटला. आणि त्याचं दुसरं कारण असं की ते आणि मी भारिपाला 1988 सोबतच काम केलेलं आहे. म्हणजे जुनी ओळख पण होती, स्वभाव माहीत होता. आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी जे काम केलं, निश्चितच मीच नाही सारा महाराष्ट्र सांगतो, आपलेच लोक नाही तर इतर पक्षाचे पण लोक सांगतात. मला पण सामाजिक तळमळ अजूनही जो माणूस जपतोय, आता ते कुठल्या व्यासपीठावरून गेलेत काय तो भाग नंतरचा येतो, पण तिथं राहून सुद्धा समाजाला न विसरणं ही एक फार मोठी गोष्ट आहे. कारण काँग्रेसच्या सोबत जाऊन समाज कल्याण मंत्री झालेले अनेक चेहरे सांगता येतील ना. रत्नप्पा कुंभार होते, दादासाहेब रुप होते, आणखी किती लोक होते. साऱ्यात महत्त्वाचं असं आहे की ते आपण होऊन त्याचं म्हणजे ओदो नाही करता येत. वास्तविक मला त्या साऱ्यापेक्षा प्रत्येकाची जपणूक करणं ज्याला म्हणतात ना, त्यांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं थ्रूआउट महाराष्ट्र, हॉस्टेल्स, आंबेडकर भवन, याचं काय स्थापत्यकला कोणती आहे, बौद्धकालीन संस्कृतीचं त्याच्यामध्ये अवशेष दिसतंय तुम्हाला. आणि ते पूर्ण महाराष्ट्रात एकसारखं आहे, हे विशेष. तो तर भाग झालाच, पण हे चिरकाळ टिकणार आहे ना. जोपर्यंत आता साधारण बिल्डिंगचं आयुष्य 40, 50, 60 वर्षाचंच असतं ना, तितक्या वर्षात तर तुम्हाला ते शिल्प दिसेल ना. ही छोटी गोष्ट नाही आहे, अशा अनेक कामं आहेत. का दादा, आंबेडकरी चळवळीमध्ये गटातटामध्ये चळवळी भरल्या गेल्यामुळं कुठल्याही प्रकारचा दबावगट सध्या तरी दिसत नाही. आणि एखाद्या अन्यायाच्या लढायचं असेल तर त्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र यायला पाहिजे. आणि म्हणूनच आंबेडकरवादी संघर्ष समितीची वगैरे स्थापना वगैरे झालेली आहे. तर त्या समितीच्या संदर्भात आपण काय सांगू शकाल? नाही, आता ती ज्यांनी समिती स्थापन केली त्यांच्याबद्दल तेच सांगू शकतील. परंतु ही जी कन्सेप्ट आहे मुळात 2011ला आपण निर्माण केलेली आहे. आणि त्याच्याही 3 वर्ष अगोदर ही समिती महापालिकेच्या प्रांगणामध्ये फक्त तिथल्या कर्मचाऱ्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी स्थापन झालेली होती 2011 9ला.
आणि ती केली होती गौतम खरात, किशोर थोरात, बंडू प्रधान, गौतम लांडगे यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी. आणि निमित्त होतं संजय पवारावरती झालेला अन्याय, आणि तिथून ती कार्यरत होती. मग ते संपलं. राज ठाकरेचं ज्यावेळेस अंग वेडं वाकडं विक्षिप्त चाळे करून जे काही ते कोटेशन आलं त्यावेळेस, मग त्यानिमित्तानं हा प्रयोग आपण सुरू केला. तर मग त्यापूर्वी आम्ही खूप जणांना समजावून सांगितलं, भव्य मोर्चा वगैरे काढला होता आपण आणि यशस्वी देखील झाला. जुन्या लिडरला आपण सर्वांना सांगितलं की हा वेळ आपल्यासारखे ज्यांनी चळवळी चालवल्यात ना घरात बसण्याचा नाही आहे. नवीन पिढीला आपण काय आदर्श देणार आहे? ठीक आहे, आता आपापले पक्ष वेगळे, आपली वैचारिक भूमिका वेगळी आहे, म्हणून काय मग आपण सामाजिक प्रश्नासाठी सुद्धा एकत्र येऊ शकत नाहीत का? हा प्रश्न उपस्थित केला आणि त्याला भरभरून त्यावेळेस प्रतिसाद मिळाला. ती पहिली बैठक माझ्याच अध्यक्षतेखाली झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रामध्ये. आणि त्या पहिल्याच बैठकीला जवळजवळ 1800 लोक आले. ती पहिलीच बैठक अशी होती चांगला रिस्पॉन्स दिला समाजाने. की 2,78,000 रुपये नगदी जमा झाले त्या बैठकीमध्ये मोर्चाच्यासाठी. क्या बात. आणि तेव्हाच आम्हाला आत्मास आला की हे कार्यक्रम मोठा होणार. काय म्हणजे एरवी 10 रुपयाची वर्गणी कोणी कोणाला देत नाही एकमेकाला, तिथं उत्स्फूर्तपणे अशा पद्धतीने लोकांनी पैसे दिले. आणि तेच सतत मी लोकांना हेच सांगत होतो कार्यकर्त्यांना की ही समिती तुमच्या माझ्यासाठी नाही, ही समिती समाजाची गरज आहे. काय आणि ठोस असा सामाजिक इश्यू जर असेल त्याच वेळेस हिला शस्त्र म्हणून वापरा. तुम्ही कशा छोट्या मोठ्या गोष्टीला बी कशासाठी पण तिला वापरायला लागले, कोणी पण वापरायला लागलं तर तिचं महत्त्व कमी होत जाणार आहे. आणि शेवटी तेच झालेलं आहे. जरा जरा गोष्टीवर संघर्ष, समितीचा संघर्ष दिसतोय. आणि मग त्याच्यामध्ये कोणी स्वतःला मार्केटिंग करून घ्यावं वाटलं, कोणाला काय काय वाटलं, कोणाला वाटलं की अरे इथं आपल्याला बॅनर वापरता येईल. काही दिवस बहुजन क्रांती मोर्चा नावानं पण लोकांनी बॅनर छापून संघटना चालवली. म्हणजे ज्याने त्याने आपापल्या सोयीनं तो कार्यक्रम केला. त्याच्यानंतरही आपण एक विचार एक मंच अस्तित्वात आणला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रभावी असं काम केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जोडण्याचीच भूमिका घेतलेली. आणि मान अपमान सहन करून आपण व्यापक हिताची जेव्हा गोष्ट करतो ना, आजच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे, पण नाही समजून घेत. तुम्ही आणि आम्ही एकत्र आलो. आज तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेता तर माझं काहीतरी सामाजिक ऋणानुबंध आहे, मी काम केलं म्हणून आलेलं आहात. दिनकर ओंकार म्हणून पाहायला नाही आले तुम्ही. चळवळीशी निश्चितच आपलं योगदान आहे म्हणूनच. तर मग कार्यकर्त्यांनी हे समज मी कशासाठी काम करतोय, समाजाच्या हितासाठी. स्वतःच्या मोठेपणाला अहंकाराला तुम्हाला गाडताच आलं पाहिजे. चळवळीला दुकानदारीचं स्वरूप हवी, त्याचं कारणच गटबाजी. आणि आता ते ज्याला जसं समजेल त्या पद्धतीचे शब्द वापरू शकतात ते. पण प्रश्न असा आहे की ही माझी चळवळ आहे. माझी चळवळ असल्यामुळं मगाशी तुम्हाला बोललं की दात ओठ आणि रक्त माझंच निघणार आहे, म्हणून त्याच्यावरती आपल्याला काही बोलायचं नाही. पण हा ज्यांनी त्यांनी समजूतदारपणे समजून घेण्याचा विषय आहे. राज ठाकरेच्या विरोधात आपण समितीच्या विरोधात जेव्हा मोर्चा काढला होता तर तो मोर्चा प्रचंड यशस्वी झाला. त्यानंतर संघर्ष समितीचे 2 तुकडे झाले आणि आता तुकडेमधूनच संघर्ष सुरू आहे. त्यामुळे नाही, तुकडे आत्ता झाले. त्याच्यानंतर आपण एक विचार एक मंच केला, त्याच्यानंतर बहुजन ॲट्रॉसिटी परिषद घेतली, त्याच्यानंतर बहुजन क्रांती मोर्चा काढला, त्याच्यानंतर आपण महाबोधी विहारामध्ये जे स्फोट झाले त्याच्या विरोधात मोर्चा काढला. त्या समितीच्या मार्फत आपण आत्तापर्यंत 70 कार्यक्रम प्रभावीपणे दिलेले आहेत. हा, तिथं माणसं गौण होते. आता योगायोगाने काही मोजके लोक असतात सिनियर, ते येणार. पण त्याच्यामध्ये फक्त आम्हीच काम नाही केलं, तर आमच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून प्रत्येक वस्तीतल्या छोट्या मोठ्या साऱ्याच कार्यकर्त्यांनी अंग झोडून काम केलं, जोपर्यंत त्या समितीवरती लोकांचा विश्वास होता. समितीनंतर आपल्या नेतृत्वाचं साधन होऊ शकते, आपल्या राजकारणाचं साधन होऊ शकते, हिच्यामार्फत आपल्याला काही बार्गेनिंग करता येऊ शकते. अशी वेगवेगळ्या विचाराची जी माणसं होते त्यांनी त्या पद्धतीने समितीला पुढं वापरला आणि म्हणून ती लयास गेली. आंबेडकरी चळवळीमध्ये जशी गटबाजी होती तशी त्या समितीची सुद्धा गटबाजी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये नुकसान समाजाचं होत आहे. निश्चितच.
नेमकं त्यासाठी काय करता येईल आता? परत ज्या पद्धतीने आपण लढलो त्याचा काही प्रयत्न केला जाईल का? आता त्यासाठी पुन्हा एकदा मी तर सकारात्मकच विचार करणारा माणूस आहे. कोणत्याही गोष्टीला मी कधी हार मानत नाही. पण हे करत असताना बाकीचे लोक जे आहेत ना तर ते शंकेनं पाहायला लागतात. मग इतके दिवस का यांचे वैयक्तिक स्वार्थ वगैरे आहे का थांबले, संशयानं. आताच कसे सुरू करायला लागले वगैरे वगैरे. मग ज्याच्या चष्म्यातून ज्याला जसं दिसेल त्याचा तो क्रिटिसाइज करत चालणार. एक शेवटचा राजकीय प्रश्न. 2024ची आणि 24 नंतरची राजकीय परिस्थिती कशी राहील? अत्यंत भयानक, अत्यंत घातकी. तुमचं अस्तित्व कदाचित संपवणारे असेल. तुमचं म्हणजे बहुजनांचं, सामान्यांचं, आंबेडकरी मुवमेंटचं, सर्वांचंच. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारी विचार परंपरा येते त्यात तुम्ही आम्ही कोण आहे? कोणीच नाही आहे. धर्मवीर संभाजी राजाला ज्यावेळेस चिनून मारलं जातं, मारणारा औरंगजेब जरी असला पण त्याला धरून नेणारे तर हेच माणसं होती ना. आणि यांनीच आमच्या ताब्यात द्या म्हणून ते हिसकावून घेतलं, मारलं आणि ते गुढी उभारायची परंपरा जी ती तेव्हापासून यांनी निर्माण केली. बहुजनांच्या लक्षात येत नाही मुद्दे. नाही, लक्षात येत नाही म्हणजे काय झालं की आता ब्राह्मण एक अशी कम्युनिटी की ती स्वतः कधी ॲसोलेट होत नाही, कधीच नाही होत आणि कधीच झालेली नाही आत्तापर्यंत. जेव्हा जेव्हा ती ॲसोलेट होते ना त्यावेळेस ती तुम्हाला मला कोणाला तरी ढाल करते, वार तुमच्यावरती टाकते, ते सेफ राहतात. हे बघ, काळ साऱ्यात मोठा आहे. पेशव्याचं राज्य कसं संपलं तुम्हाला माहिती, किती लोकांनी संपवलं. म्हणजे काळाच्या ओघामध्ये अशी गुणग्राहकता आहे की तिथं एक नेत्र लिडरशिप उभी राहतेच. 500 महाराजांनी ते सारं शौर्य केलं. नंतरच्या काळामध्ये खूप अन्याय अत्याचार होत गेले. शिवाजी महात्मा फुलेंनी क्रांती केली. नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी क्रांती केली. म्हणजे मला या निमित्तानं तुम्हाला एक सांगायचं की मी 1975-76ला प्राध्यापक रावसाहेब कसबेंना आणलं होतं. आमच्याकडे प्रथा होती की 14 एप्रिलला आम्ही ते मंडप वगैरे लावून सकाळी वक्ता आणून ते भाषण वगैरे करायचो. छावणीला थांबले होते गरुड सर होते गरुड सराजी इथं थांबलेले होते, मनोहर गरुड. आणि मग ते तिथं थांबलेले असताना मग मी त्यांना आणायला गेलो. त्यांना मी रिक्षात घेऊन आलो. तर मी हा एक प्रश्न त्यांना त्यावेळेस विचारला होता. त्यावेळेस दलित पॅंथर एकदम फॉर्मात होती, प्रचंड ताकद, प्रचंड प्रतिकार. तर तेव्हा मी म्हणलं होतं की दलित पॅंथर नावाची शक्ती ही संघटना इतकी मोठी आहे, जिथे जसं तसे उत्तर देते सारे होते, तरीसुद्धा आज हे अन्याय अत्याचार थांबत का नाहीत. त्याचं फार मजेशीर उत्तर दिलं तर त्याने. म्हणे हे बघा, हे अन्याय अत्याचार तुम्हाला जे दिसतात ना हे कमी आहेत. याची जेव्हा चरणसीमा गाठल्या जाईल म्हणे काय त्या दिवशी याच्या उदरातून एक ना एक नेतृत्व पुढं मागं उभं राहू शकेल, राहतच म्हणे. चरणसीमेची वाट बघायची मोदीसाठी. मग आपलं तेच आहे ना. आपण काय करतो आत्ताचं जर तुमचं सारं प्रकरण पाहिलं तर काय करतो आपण, फक्त प्रतिक्रियावादी झालेलो आहेत. प्रतिक्रिया देण्याशिवाय आज आपल्याकडे काहीच चाललेलं नाही, राजकारणात असो नाही तर समाजकारणात असो. पण आमचा एक प्रोग्राम असला पाहिजे, त्या प्रोग्रामचं स्वरूप निश्चित केलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कशी करणार त्याची दिशादर्शक तत्व तुम्ही ठरवले पाहिजेत. असं कधी घडतंय का आपल्याकडं? समजा आता कोणी युती केली एखाद्या पक्षासोबत, कधी असं म्हणतंय का की हा माझा जाहीरनामा. समजा आठवले साहेब BJP सोबत युती केली किंवा काँग्रेस सोबत केली किंवा बाळासाहेबांनी इकडे केली, तर तुमच्यासमोर काय येतं, ऐकण्यात काय येतं आपल्याला? जागा वाटपावून फिसकटलं.
तुम्ही असं कधी म्हणता का हो की माझ्या समाजाचा हा 14 कलमी कार्यक्रम आहे, 15 कलमी कार्यक्रम आहे आणि याच्यासाठी आम्ही तुमच्यासोबत येतोय? असं नाहीच. तसंच आपल्या चळवळीचं आहे, पण आपण जे काम करतो ना, नुसती वाऱ्यावरची वरात आहे, मेंढराची जमात आहे. आपण ऐक्याची भाषा करतो, पण ऐक्य होतं बी एखाद्या वेळेस, अनेकदा झाले, ते का टिकलं नाही. समजा मागचं ऐक्य मोडलं ना, आपण पुन्हा ऐक्यासाठी बसलो, तर मागचं ऐक्य कशामुळे तुटलं याच्यावर कोण चर्चा करतं का? बरं, ऐक्य करायचं, एकत्र यायचं म्हणजे कशासाठी यायचं याचा काही प्रोग्राम ठरलेला आहे का? वारंवार ऐक्य झाले ते कशामुळे तुटले याचं कोणी अभ्यास करून त्याचं चिंतन करून ते बाजूला करून मग ऐक्य करू असं कधी ठरतंय का? नाही. एक तर बहुतेक लोकांच्या रेट्यामुळं किंवा तिरायत राजकीय पक्षांच्या इच्छेखातर त्यांनी उचकवल्यामुळं आत्ताचे झालेले ऐक्य आहेत. शेवटचा एक प्रश्न असा आहे की आता आपल्याला सत्तेत सहभागी होण्यासाठी नेमकं आजच्या तरुणांना आपण काय संदेश द्याल? आपण सत्तेमध्ये सहभागी होणं हा तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यांचा 1 किंवा 2 खासदार 1985ला होते, मी त्यांचंच नाव का घेतो कारण तुम्ही रात्रंदिवस त्यांच्या नावानं शिव्या देता काय. मग आता हे 200-313 कसे झाले तुम्ही कधी पाहणार? 37 वर्षामध्ये काय घडलं असं की 2 खासदाराचे 313 झाले? त्याच्या मागे नियोजन आहे ना. सत्तेत जाण्यासाठी तुमच्याकडे काय नियोजन हा पहिला महत्वाचा फॅक्टर आहे, तर तुम्ही सत्तेची भाषा करा, नाही तर हे नुसतं असंच राहणार आहे, याला काय अर्थ नाही आहे. दादा, एक शेवटचा आणि आपला एक वैयक्तिक प्रश्न आपल्याला आता मी विचारणार आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये आपण सर्व आयुष्य पणाला लावलं, घरावर तुळशीपत्र ठेवून आपण सगळं चळवळीमध्ये काम केलं. हे काम करत असताना आपल्याला आपल्या खांद्याची खांदा लावून आपल्या वहिनीने साथ दिली. आज वहिनीला जाऊन जवळजवळ 2 वर्ष झाली. आज त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं ना तर मी आबोलच होतं खरं पाहिलं तर. मी तुम्हाला हे सारं एवढं जे सांगितलं याच्या व्यतिरिक्त बी भरपूर काही आहे आणि त्या साऱ्या मागं फक्त त्याच होत्या. हे सारं जे मी करू शकलो काय, मी त्यांची उपमा नाही देऊ शकत कारण ती माझी पत्नी आहे, पण मी रमाईचं कॅरेक्टर वाचलेलं आहे, मी सावित्रीमाईचं कॅरेक्टर वाचलेलं आहे. मला माझी बायको थोडीशी तशीच दिसते की तिचा जो सोशिकपणा आहे मी अनुभवला ना. आज तुम्ही लोक ॲसिडिटीच्या भीतीनं काळी चहा पिता. हीच काळी चहा एकेकाळी जो पिणार असेल ना तर त्याला ते गरीब म्हणून दारिद्र्य म्हणून संबोधायचे. अशी काळी चहा अनेकदा पिलेलं आहे आमच्या घरी, पण बायकोनं कुरबुर नाही केली कधी. कधी दागिन्याचे हाव नाही धरले, कधी कपड्याला त्याच्या मी आणलं समजा एखादी वस्तू त्यांच्यासाठी तर ते शंकेनं पाहिजे, तुम्हाला हलकं पटत नाही, तुम्ही महागच आणलं असेल. म्हणजे एवढी काटकसर करून घराच्या दृष्टीने विचार करणारी बाई आहे. तुम्ही स्वतःला जखून दिलेलं असताना एखाद्या विषयावर अशी तुमच्या दोघांची चर्चा झालेली असेल की जे तुम्हाला आपल्यासोबत शेअर करावं असं वाटतं एखादा विषय? नाही, पण तसं शेकडो प्रसंग ते सांगण्यासारखं काय सांगावं. मी ज्यावेळेस हॉटेल टाकली होती तर ते प्रेग्नंट असताना 3 भांड्यानं पाणी आणून भरायच्या हॉटेलमध्ये. माझा पहिला मुलगा ज्यावेळेस ते प्रेग्नंट होते, काम इतकं केलं त्यांनी. मला माझं कुटुंब, माझं गणगोत किंवा फॅमिली फंक्शन प्रोग्राम जेही काही असतात कधीच मला कुठं जाण्याचा प्रसंग आला नाही, येऊ दिलं नाही. त्यांनी ते सारं गणगोत घर बांधणारीच बाई होती, ती सारे नातेवाईक बांधणारी बाई होती. आणि माझ्या प्रसिद्धीचा, माझ्या नावलौकिकाचा
चुकीच्यासाठी कधी उपयोग नाही केला. फक्त गणगोताला संरक्षणासाठी परस्पर जायचं, काय कुठं असेल तर त्यांना ते सारं, मी दिनकर ओंकारची बायको आहे, काय माझ्या भावाला माझ्या बहिणीला असं करा. आता तेवढं नाव ऐकलं तरी भरपूर व्हायचं त्या काळामध्ये. पण त्याचा फायदा कधी गल्लीतल्या बायांना भांडण्यासाठी नाही केला, दुरुपयोग कधीच नाही केला. कधीच नाही केला. उलट इथं काही जरी असलं, दुकानातलं सोनं जरी कोणाला मोडायचं असेल तर ते वच्छला वहिनीला घेतल्याशिवाय कोणी जात नव्हतं. मग त्याच्याकडे पावती नसली तरी सोनाराला सांगायचं मी हे घे. आहे त्यात चूक मारलं तक्रार कधीच नाही केली. कधीच नाही, कधीच नाही. धन्यवाद दादा, आपण विविध विषयावर चर्चा केली, प्रकटपणे आपली भूमिका मांडली. निळे प्रतीक्षा आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी देखील तुमच्या निळ्या प्रतीक चॅनलला मनापासून धन्यवाद देतो आणि मला मनस्वी आनंद होतो की याच्या सुरुवातीच्या काळाचा मी एक सदस्य आहे तुमचा. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं याला डेव्हलप केलं आहे आज, हे म्हणजे आता तोंडावर बोलण्याचा भाग नाही आहे, खरोखरच कौतुकाची बाब आहे. आणि दिवसेंदिवस तुम्ही त्याच्यामध्ये एक नवीन काही ना काहीतरी एक वाटचाल शोधत चालतात. ही खूपच चांगली आनंदाची गोष्ट आहे. तुमच्याकडं पाहून 2 माणसं जरी घडले उद्या या क्षेत्रामध्ये तर मला त्याचा आनंदच होईल. आणि मला वाटतंय असं कदाचित तुमची जी मुलं आहेत त्याच्यातला एक तरी मुलगा तुम्ही या क्षेत्रासाठी तयार करावा. एवढं म्हणून तुमचे सुद्धा आभार आणि धन्यवाद. जय भीम.